नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षिकेंनो, मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं टिप्स फॉर टी टेटमध्ये स्वागत करतो। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जी काही एक सिरीज चालू केलेली आहे की प्रेफरन्स संदर्भात, तर त्या प्रेफरन्स संदर्भात आजचा हा आपला दुसरा व्हिडिओ असणार आहे। प्रेफरन्स संदर्भात आपण जी काही बेसिक माहिती होती ती मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे। आता एक स्टेप आपण पुढे जाणार आहोत, म्हणजे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण प्रेफरन्स संदर्भात प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी, म्हणजे प्रेफरन्स देण्याआधी कोणती काळजी घ्यावी जेणेकरून आपला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ सर्व गोष्टी एका सरळ रेषेत चालत्या व्हाव्यात, म्हणजे आपल्याला कुठल्याही अडचणी ह्या भविष्यामध्ये येता कामा नयेत। मग हा जो काही प्रेफरन्सचा विषय आहे याच्या संदर्भात भरपूर अशा गोष्टी आहेत की त्या गोष्टीचा आपल्याला प्रेफरन्स देण्याअगोदर विचार करणं अतिशय गरजेचं आहे। मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की प्रेफरन्स देताना किंवा प्रेफरन्स देण्याआधी त्याचा विचार करायला हवा, ते आपण सर्वच्या सर्व एकदम व्यवस्थितपणे शांतपणे आजच्या या व्हिडिओमध्ये पाहून घेऊ। म्हणजे एकतर आजचा व्हिडिओ हा एकतर मेडिटेशन असल्यासारखा आहे, किंवा आपल्या मनाची पूर्वतयारी असल्यासारखा आहे, किंवा आपल्याला पूर्ण ह्या जी काही पवित्र पोर्टलची प्रक्रिया आहे ह्या पवित्र पोर्टलच्या प्रक्रियेचा एक प्रकारचा आरसा असल्यासारखा आहे, जो की मी तुम्हाला आज दाखवणार आहे। आणि या सर्व गोष्टींचा तुम्ही विचार करणं खूप गरजेचं आहे। उगं प्रेफरन्स आले डायरेक्ट प्रेफरन्स देणं त्याला महत्त्व नाही आहे। आता मी ज्या काही गोष्टी सांगणार आहे, जे काही सर्व व्यवस्थित सांगणार आहे ते सर्व शांतपणे ऐकून घ्या। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर लागलीच चॅनलला सबस्क्राईब करा। आपण प्रेफरन्स संदर्भात सिरीज चालू केलेली आहे, ती सर्वच्या सर्व फ्रीमध्ये आपल्याला या चॅनलवर मिळून जाणार आहे। लाल रंगामध्ये सबस्क्राईब बटन आहे ते दाबा, त्यानंतर जी घंटी आहे ती सुद्धा दाबा। ऑल नोटिफिकेशन बेल सिलेक्ट करा, म्हणजे जेणेकरून सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील। तर आता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करू। हे पहा, प्रेफरन्स देताना कोणती काळजी घ्यावी किंवा प्रेफरन्स देण्याअगोदर कोणती काळजी घ्यावी। हे पहा, सर्वप्रथम तुम्ही आपल्या मनाशी ठरवा की आपल्याला विथ इंटरव्ह्यूवर फोकस करायचा आहे किंवा विदाऊट इंटरव्ह्यूवर फोकस करायचा आहे। म्हणजे जर आपले मार्क्स एकदम चांगले आहेत, 150+ आहेत, पण आपण TETचा पेपर 1 ही नाही आहे आणि TETचा पेपर 2 सुद्धा नाही आहे, पण आपले मार्क्स चांगले आहेत, तर आपण विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडच्या ऐवजी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडकडे वळले पाहिजे। कारण विथ इंटरव्ह्यूच्या म्हणजे विदाऊट इंटरव्ह्यूचे जे आहे ते जास्तीत जास्त 1 ते 8च्या जागा येतात, 9 ते 10च्या कमी येतात। मग तुमचे मार्क्स चांगले आहेत तर मग तुम्ही विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडकडे वळले पाहिजे। म्हणजे आता विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा संस्था वगैरे येतात, पण त्या 9 ते 10, 11 ते 12च्या असतात, त्याच्यामध्ये बसलं ठीक आहे, नाही बसलं तर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडसाठी तुम्ही प्रयत्न केला पाहिजे। ह्या सगळ्या गोष्टीच्या अगोदर तुम्ही प्रत्येकाने मनाशी ठरवा की बाबांनो, माझी शैक्षणिक पात्रता काय आहे, व्यावसायिक पात्रता काय आहे, मार्क्स काय आहे, मग मी विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडवर फोकस करायला हवं का विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडवर फोकस करायला हवं। आत्तापर्यंतचा इतिहास आहे की विदाऊट इंटरव्ह्यूचा राऊंड अगोदर लागलेला आहे, विथ इंटरव्ह्यूचा नंतर लागलेला आहे। मग अशाच पद्धतीने घडल्या तर मग जास्त विचार करण्याची आवश्यकता लागणार नाही। असो, हा झाला पहिला मुद्दा। त्याच्यानंतर एक वळू की सर्वांनी मनाशी ठाण मांडून ठेवा किंवा तुम्ही मनाची तयारी करा। आता मनाची तयारी कसली करायची आहे, कुठं तयारी करायची आहे, तर काय करायचं आहे की हे पहा, ही पवित्र पोर्टलची जी काही भरती प्रक्रिया आहे, पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची प्रक्रिया आहे। आता आपली नोकरी आपल्या मार्क्सवर आहे, पण त्या प्रेफरन्सवर डिपेंड आहे। आपण प्रेफरन्स कुठं देतो, कसा देतो त्याच्यावर आधारित आहे। पण आपल्याला नोकरी कोठे लागेल याची शाश्वती देता येत नाही आहे। म्हणजे जर मी अपेक्षित जिल्हा ठरवला की नाही बाबा मला संभाजीनगरच हवं आहे, पण माझे मार्क्स, माझा विषय, माझी कॅटेगरी, मग तिथलं आरक्षण ह्याच्यानुसार जर मला तिथं माझा नंबर नाही लागला, तर मग मी जिथं दुसरीकडे नोकरीला नंबर लागला आहे तिथं करायचा नाही का, असं नाही। हे मनाशी ठाण मांडलं पाहिजे की
ह्या पवित्र पोर्टल भरती प्रक्रियेमध्ये आपला नंबर महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात लागू शकतो. आता आपण एक जिल्हा पकडला तर त्या जिल्ह्यामध्ये कितीतरी तालुके आहेत, त्या तालुक्याच्या अंतर्गत कितीतरी गाव आहेत, त्या गावामध्ये सुद्धा आपला नंबर लागू शकतो. मग याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी आल्या. ह्याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी कुठल्या, तर नुसता संभाजीनगर जिल्हा जरी आला तर त्याच्यामध्ये एवढे मोठे तालुके आहेत, त्या तालुक्यामध्ये बऱ्याचशा अशा वस्त्या आहेत, तांड्या आहेत, वाड्या आहेत, डोंगर आहेत, नद्या आहेत. अशा ठिकाणी सुद्धा आपला नंबर लागू शकतो. काही ठिकाणी आहे असं नुसतं तुम्ही संभाजीनगरला गेला तर संभाजीनगरवरून तुमचा जो काही तालुका दिलेला आहे त्या तालुक्यामधलं जे गाव आहे तिथपर्यंत पोचायला सुद्धा तुम्हाला 4-5 तास लागतात. म्हणजे इथून संभाजीनगरवरून त्या गावाला पोचायला 4-5 तास. मग आता हा फक्त संभाजीनगर झाला. इकडे पश्चिम महाराष्ट्राकडे गेलं, कोकणामध्ये गेलं तर तिकडं घाटच आहेत, सगळे घाट आहेत. मग तिथं डोंगर आहेत, नद्या आहेत, हिंस्र प्राणी आहेत. मग तिथलं वातावरणसुद्धा दमट वातावरण आहे. मग अशा दमट वातावरणामध्ये आपला निभाव लागतो का? मुलगा असो, पुरुष असो, महिला असो, जे कोणी असो, मग ह्या सगळ्या वातावरणाचा आपल्याला विचार करायचा आहे की अमुक ठिकाणी नंबर लागू शकतो. मी जी काय अपेक्षित जिल्हा केला आहे तिथं जर नाही लागला तर दुसऱ्या कुठल्याही जिल्ह्यामध्ये लागू शकतो, तिथल्या नक्षलवादी एरियामध्ये लागू शकतो, कुठेही नंबर लागू शकतो. यासाठी सर्वप्रथम अगोदर आपण सर्वांनी मनाची तयारी करायला पाहिजे की बाबा माझा महाराष्ट्रामध्ये कुठे जरी नंबर लागला तर मी तेथे जाऊन नोकरी करणार आहे. हे तर मनाची प्रिपरेशन करा. कारण जर आजपासूनच तुम्ही मनाशी ठाण मांडून ठेवलात की नाही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यामध्ये माझा नंबर लागला तर मी तिथं जाऊन नोकरी करायला तयार आहे, मी झाशीची राणी आहे, मी एकदम मनाने कणखर आहे, धीट आहे, खंबीर आहे, कुठेही जाऊन नोकरी करू शकतो असा मनाशी निर्धार करा. मग बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला अनुकूल होऊन जातील. कारण काय, एकदमच तुम्ही सध्या जो काही बबलमध्ये राहताय तो कम्फर्ट झोन आहे, तुम्हाला हा कम्फर्ट झोन सोडून जावंच लागणार आहे. त्याच्याशिवाय आपल्याला पर्याय नाही आहे. अपेक्षित जिल्हा भेटू न भेटू कम्फर्ट झोन सोडून जावंच लागणार आहे. मग ह्या बबलमधून बाहेर पडल्यानंतर समायोजन साधण्यासाठी आपल्याला वेळ लागतो. मग आपण तिथल्या वातावरणाशी मिळतं जुळतं घेत नाही आहे, मग असमायोजन होतं. मग त्यासाठी अगोदर मनाशी ठाण मानून ठेवा की कुठं जरी नोकरी लागली तर मी करणार आहे म्हणजे बाकीच्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील. आता दुसऱ्या मुद्द्याकडे वळू. नोकरी करायची आहे का हे अगोदर मनाला फिक्स करा. कारण कसं आहे, काही जणांचं असतं मार्क्स वगैरे चांगले भेटलेत, हे केले, सगळं झालं, पवित्र पोर्टलला रजिस्ट्रेशन केले, प्रेफरन्स दिले, नोकरी लागली, हे तेवढ्या लांब असते का, इथून तिथं जायचं, तिथून इकडं जायचं, जाऊ द्या नको करायला नोकरी, असं करून भागत नाही आहे. मग याच्यामुळं तुम्ही दुसऱ्या एका उमेदवाराची जागा खाणार आहात. त्यासाठी तुम्ही अगोदरच फिक्स करा की बाबा मला नोकरी करायची आहे किंवा नाही आहे. मग आता नोकरी करायची आहे तर कोठेही नोकरी करायची तयारी आहे का हे फिक्स करा. मग कोठेही नोकरी करायची तयारी असेल तर मग प्रेफरन्स कशी दिले याला महत्त्व राहणार नाही आहे. मार्क्स चांगले असतील, प्रेफरन्स तुम्ही कशीही द्या, नंबर लागून जाईल. कधी जर तुम्हाला कुठेही नोकरी करायची तयारी आहे पण तिथं मार्क्स, वय, तुमचं एज्युकेशन, तुमची पात्रता याच्यानुसार सगळ्या गोष्टी ठरतात. मग तुम्ही कुठेही नोकरी करायला तयार आहात, मग प्रेफरन्स कसे द्यायचे, काय द्यायचे याचा जास्त लोड घ्यायचा नाही आहे. मग आता याच्यापेक्षा आणखीन एक महत्त्वाचा विषय आहे, 5वा मुद्दा आहे की प्रेफरन्स देण्या अगोदर आपली पात्रता काय आहे, आपली शैक्षणिक व्यावसायिक पात्रता अर्हता काय आहे, आपले मार्क्स काय आहेत, ह्या सगळ्या गोष्टीच्या अगोदर तुम्हाला एक आरसा पाहायचा आहे. तो आरसा म्हणजे कुठला, समोर जो आरसा आहे त्याच्यामध्ये जाऊन पाहायचं आहे का, नाही आहे. आरसा म्हणजे आपली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, TET पेपर 1, TET पेपर 2 किंवा टेटचे मार्क्स, हे सगळे एकदम व्यवस्थितपणे पाहिजे, याच्याशी एकदम सांगड घालायचा, हा आरसा पाहिजे. मग हा सगळा तुम्ही पहा. मग याच्यावरून ठरवा की आपल्याला नेमकी कोणत्या वर्गावर नोकरी करायची आहे. काय सांगतोय लक्षात येते का? आपली शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता, पात्रता, TET पेपर 1, पेपर 2 पास आहेत का, टेटमध्ये किती मार्क्स पडलेले आहेत, सगळं शैक्षणिक व्यावसायिक अर्हता, पात्रता
व्यवस्थित पहा, मग एका टप्प्यावर शांत राहा, मग ठरवा की आपल्याला नेमकी कोणत्या वर्गावर नोकरी करायची आहे. तुमची पात्रता डायरेक्ट 12वीपर्यंतची आहे. मार्क्ससुद्धा तुम्हाला 140, 150, 160 प्लस पडलेले आहेत. तुमची TET 1 पास आहे, TET 2 पास आहेत. पात्रता 11वी 12वीची आहे. तुम्ही 11वी 12वीला 100% लागू शकता. मग तुम्ही 1ली ते 5वीला प्रेफरन्स देऊन किंवा 1ली ते 5वीवर नोकरी करून उपयोग आहे का? मग एवढं सगळं शिक्षण घेतलं, एवढं सगळा खटाटोप केला, त्याचा काही उपयोग होणार आहे का? नाही आहे. तुम्ही आराममध्ये 11वी 12वीला लागू शकता. तर विथ इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा विदाऊट इंटरव्ह्यूच्या राऊंडमध्ये सुद्धा काही संस्था असतात किंवा जिल्हा परिषद संस्था असतात की त्या 11वी 12वीसाठी सुद्धा असतात. त्याच्यामध्ये ट्राय करा, तुम्ही त्याच्यामध्ये 100% लागून जाचाल. मग उगाचच 1ली ते 5वीला येण्याला अर्थ नाही आहे. कारण याच्यामध्ये पेमेंटचा सुद्धा विषय असतो. 1ली ते 5वीला पेमेंट कमी, 6वी ते 8वीला आता ते नवीन एक नियम आलेला आहे, कोर्टामध्ये गेलं होतं. याच्यानंतर सगळ्यांना 6वी ते 8वीला विशेष शिक्षकांची पगार मिळून जाईल. 9वी ते 10वीला त्याच्यापेक्षा जास्त, 11वी 12वीला सगळ्यात जास्त असा पेमेंटचा रेशो आहे. त्याच्यानंतर आपला जो लागल्यानंतर शिक्षण सेवक काळ पूर्ण होजेपर्यंत आपल्याला 8वा वेतन चालू होतो. मग 8व्या वेतनमध्ये सुद्धा बेसिकवर भरपूर परिणाम पडतो, आपली पगारसुद्धा वाढते. याचासुद्धा तुम्ही विचार करायला हवा. मग आता एक लक्षात घ्या की आपली शैक्षणिक व्यावसायिक अर्हता पात्रता ह्या सगळ्या गोष्टी पाहिली, आपल्याला कुठल्या वर्गावर नोकरी करायची हे सुद्धा ठरवलं. पण जर आता आपल्याला प्राधान्यक्रम आले, त्यावेळेस आपल्याला जागा आल्या की आपल्याला 6वी ते 8वीला नोकरी करायची आहे, पण आपल्या विषयाच्या, आपल्या प्रवर्गाच्या, आपल्या आरक्षणाच्या 6वी ते 8वीच्या मला जास्ती जागाच पाहायला भेटत नाही आहेत, तर मग तो 6वी ते 8वीचा हट्टा सोडून दिलेला चालेल. 1ली ते 5वीला केलं तरी चालेल. पण हे कधी जाहिराती पाहून, जागा पाहून ठरवलं तर अतिशय उत्तम राहील. पण एक फिक्स करा की मला 1ली ते 5वीलाच नोकरी करायची आहे का 6वी ते 8वीलाच करायची आहे का 9वी ते 10वीला, एक टार्गेट ठेवा, त्याच्यावर तुम्ही फोकस ठेवा. मग ज्यावेळेस आपल्याला प्रेफरन्स येतील त्याच्यावरल्या जागा पाहून आपण त्याच्यावर जास्त फोकस करू शकतो. का? कारण आपल्याला फक्त इथं लिमिटेड प्राधान्यक्रम म्हणजे फक्त 100 जागा आपल्याला भरायच्या आहेत. मग त्या व्यवस्थित भरलेल्या कधीही चांगल्या. तर का ह्या वरती जे काही मुद्दे सांगितले याचा अनुसरण केलं तर ते कधीही आपल्याला सोपं जाईल. मग आता ह्याच्यापुढून जे काही मुद्दे येणार आहेत हे आपलं भूतकाळ, भविष्यकाळ, वर्तमान काळ ह्या सगळ्या गोष्टीशी निगडीत आहेत. म्हणजे ज्यांना घर आहे, आता सगळ्यांनाच घर असतं, ज्यांना घर आहे, संसार आहे, प्रत्येकाला संसार नसतो. लग्न आहे, कुटुंब आहे, प्रत्येकाचं कुटुंब आहे, पण प्रत्येकाचे लग्न झालेले नाही आहेत, प्रत्येकाला संसार नाही आहे. काही जणांना संसार आहे, काही जणांना संसार नाही आहे. काही जण एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये आहेत, काही जण विभक्त कुटुंब पद्धतीमध्ये आहेत. काही जणांना आईवडिलांची जबाबदारी आहे, काही जणांना आईवडिलांची, सासू सासऱ्यांची, नवऱ्यांची, सगळ्याची जबाबदारी आहे. मग जे काही पुरुष मंडळी आहेत त्यांना आपली बायको, आपली सासरवाडी, आपले लेकरं बाळं, आपले आईवडील ह्या सगळ्यांची जबाबदारी आहे. अशांसाठी इथून पुढले सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या असणार आहेत. आता हे तुम्ही जरी बॅच वगैरे लावले, प्रेफरन्स बॅच, मेंटरशिप, ह्या अशा गोष्टी त्या बॅचमध्ये सुद्धा तुम्हाला मिळणार नाहीत. इथून पुढं ह्या गोष्टी थोड्याशा बारकाईनं, थोड्याशा लक्षपूर्वक ऐका, लक्षपूर्वक विचार करा. ह्याच्यावर 2-4 दिवस विचार करा, सगळ्या गोष्टीचा ॲनालिसिस करा. आता कसं आहे माहीत आहे का, हे पहा, आता जे काही महिला मंडळी आहेत, आता हा मुद्दा फक्त आणि फक्त महिला मंडळीसाठी आहे. आता ज्या महिला मंडळींचं लग्न झालेलं आहे, ज्या संसारिक आहेत, लग्न झालेलं आहे, त्यांना लेकरं बाळंसुद्धा आहेत, त्यांचे मिस्टर नोकरीला आहेत नाही आहेत, डझंट मॅटर, पण ज्यांचं लग्न झालेलं आहे त्यांच्यासाठी हा मुद्दा महत्त्वाचा आहे. हे पहा, तुम्ही शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी दिलेला आहे, तुमच्या नवऱ्यानी, तुमच्या सासरवाडीने सगळ्यांनी शिकून तुम्हाला इथपर्यंत आणलेलं आहे. ओके, तुम्ही तुमच्या मेहनतीने TET CTET पास केले, टेटमध्ये चांगले मार्क्स भेटलेले आहेत. मग आता तुम्ही जे काही बबलमध्ये राहत आहे, जो काही एरियामध्ये राहत आहे, तुमच्या मिस्टरची नोकरी इथं असेल, तिथं असेल, आजूबाजूच्या एरियामध्ये असेल, तुम्ही तिथं भाड्यानं राहत असाल, घर करून राहत जरी असाल, पण आता तुम्हाला नोकरी करायला तो बबल सोडून बाहेर जायचं आहे, लांब जायचं आहे. मग त्यासाठी तुम्ही काहीतरी एक परमिशन घेतलेली असेल, तुमच्या नवऱ्यानी, तुमच्या मिस्टरांनी, तुमच्या आईवडिलांनी, तुमच्या सासू सासऱ्यांनी सुद्धा एक परमिशन दिलेली असेल की नाही
आपला जिल्हा हा आहे, तर आपल्या आजूबाजूचे 4-5 जिल्हे ह्या जिल्ह्यांवर तू टार्गेट करायला हवं. आणि हा जो काही किलोमीटरचा एरिया आहे 200 किलोमीटर, 100 किलोमीटर किंवा 50 किलोमीटर, त्याच्या पुढं तुला जाता येणार नाही आहे असं काही महिला मंडळींना जाचक अट घातल्या जातात. सत्य परिस्थिती आहे, वस्तुस्थिती आहे, सर्व गोष्टींचा अनुभव घेऊनच मी तुम्हाला सांगत आहे. कारण मी सुद्धा भरती प्रक्रिया पाहिलेली आहे. भरपूर माझ्याशी हे येतात की असं आहे तसं आहे, काय करावं, तर त्या गोष्टींचा विचार करून सांगतो की खूप महिला मंडळींना अशी जाचक अट असते. जाचक अट म्हणण्यापेक्षा, कारण एक ठिकाणी तुम्ही स्थिर झालेला असतात, घर घेतलेलं असतं, सगळं संसार असतं, लेकरं बाळं सगळे शाळेला जात असतात, मिस्टरांची नोकरी इकडे फिक्स असते, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित जात असतात. मग त्यातच तुम्हाला नोकरी लागली आणि मग बाहेर जावं लागणार असेल, मग त्यासाठी तुम्हाला अगोदर जिल्हे निवड दिलेली असते की नाही हे एवढे जिल्हे आहेत, ह्या जिल्ह्याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही असं दिलेलं असतं. मग अशा वेळेस तुम्हाला काय करायला पाहिजे, आता ज्यावेळेस प्रेफरन्स येणार आहेत, ज्यावेळेस प्रेफरन्स आले त्यावेळेस जागा कमी आल्या, आता तुम्ही जे काही अपेक्षित जिल्हे तुमच्या मिस्टरांनी घरच्यांनी ठरवले होते की ह्या जिल्ह्यांच्या तुम्हाला बाहेर जाता येणार नाही आहे किंवा एवढं अंतर आहे याच्या बाहेर जायचं नाही, मग तेच जिल्हे जर तुमच्या प्रेफरन्समध्येच नसतील किंवा त्याच्यामध्ये जागा नसतील, त्यावेळेस काय करायला पाहिजे की त्यावेळेस तुम्ही तुमच्या मिस्टरांना, तुमच्या पतिदेवांना, तुमच्या स्वामींना, तुमच्या सासू सासऱ्यांना गोड बोलून शांततेने विनंती करा, विनवणी करा, त्यांना समजावून सांगा एवढं घेतलेलं आहे, एवढं सगळं ही केलेलं आहे, त्याचा काहीतरी उपयोग होऊ द्या, आणखीन एखादा दुसरा जिल्हा वाढून घ्या, पण इथं वाद तंटे भांडणे करू नका, शांतीत क्रांती, जिभेवर साखर ठेवून गोड बोलून सगळ्या गोष्टी करा. कारण काय माहिती आहे का, इथं एकतर तुमचं जॉब करणं महत्त्वाचं आहे, पण त्याच्यापेक्षा तुम्ही तुमच्या लेकराबाळांशी जोडले गेलेले आहात, तुमचं नवऱ्याशी नातं आहे, तुमचे सासू सासरे आहेत, ह्या सगळ्यांना घेऊन तुम्हाला चालायचं आहे. आता तुमचा संसार सोडून तुम्हाला जाता येणार नाही आहे, लेकरं बाळं सोडून जाता येणार नाही आहे, नवऱ्याला सोडून जाता येणार नाही आहे. जरी सगळ्या ह्या गोष्टीचा विचार करूनसुद्धा तुम्ही गेलात तरीसुद्धा तुम्हाला तिथं नंतर बऱ्याचशा अडचणी येणार आहेत. तिथं समाज वेगळा असणार आहे, वातावरण वेगळं असणार आहे, परिस्थिती वेगळी असणार आहे. एकटी महिला पाहून बऱ्याच जणांचे विचार बदलले जातात, नियत बदलली जातात, बरेचसे प्रॉब्लेम फेस करावे लागतात. मग तिथं मानसिक त्रास होऊ शकतो, शारीरिक त्रास होऊ शकतो, शाळा, घर व पुन्हा येणं जाण्याचा अंतर, अशा बऱ्याचशा गोष्टी असतात, बरेचसे प्रॉब्लेम तुम्हाला फेस करावे लागतात. मग याच्यासाठी तुम्ही आपला संसार तिथं हलवून तिथं शिफ्ट करू शकतात किंवा जाणं येणं याच्याशी रिलेटेड असू शकतं का, आजूबाजूचे एरिया तिथं जायला नसतील तर आणखीन 1-2 एरिया वाढवून घ्या, आपल्या घरच्यांना समजून सांगा. ह्या झालं जे काही लग्न वगैरे झालेले आहेत त्यांच्यासाठी. आता हे सुद्धा तुम्ही शांत विचार करून ह्या सगळ्या गोष्टीचा ॲनालिस करा. कारण कसं आहे माहीत आहे का, हा आजचा थोडका विचार करून चालणार नाही आहे, हा संपूर्ण आपल्या आयुष्याचा प्रश्न आहे, रिटायरमेंट होण्यापर्यंतचा प्रश्न आहे, आपल्या लेकराबाळांचा सर्वांचा प्रश्न आहे, एक दिवसाचा नाही आहे. कारण एक दिवसानंतर किती पुन्हा नंतर शारीरिक मानसिक त्रास होतो, खच्चीकरण होतं, हे अगोदर जे काही लागलेले आहेत त्यांना माहिती आहे. कारण आपलं घर, आपला परिवार, आपला संसार आपल्याजवळ राहिलेलं कधीही चांगलं राहतं. शांतपणे विचार करा. आपले मिस्टरसुद्धा त्यांचं ट्रान्सफर वगैरे आपण जिथं लागलं तिथं ट्रान्सफर होत असेल तर अतिशय उत्तम, कुठेही प्रेफरन्स दिलेले चालतील. मग आता ज्या महिलांचं लग्नच झालेलं नाही आहे त्यांनी कसं करायला हवं, तर त्यांनीसुद्धा मनाची याच्याच पद्धतीने तयारी करायला हवी. मग जर ते कोठेही या महाराष्ट्रामध्ये नोकरी करायला तयार राहत असतील तर आपले आईवडीलसुद्धा तिथं घेऊन जाता येतील का पहा. कारण तिथं लागल्यानंतर काही दिवस आपल्याला ॲडजस्टमेंट व्हायला लागतं, ओळखी व्हायला लागतं, सगळं समायोजन साधावं लागतं. मग तिथं एकटी महिला जरी राहत असली, एकटी महिला जरी असली तर बाकीच्या गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी मॅटर करतात. तिथलं वातावरण, तिथले लोक, येणं जाणं, मग आपण ज्या शाळेमध्ये आहे तिथले शिक्षकच व्यवस्थित असतील नसतील याचीसुद्धा गॅरंटी देता येत नाही आहे, मुख्याध्यापक असो. कारण असे बरेचसे किस्से अगोदर घडलेले आहेत, मी स्वतः ऐकलेले आहेत, त्यामुळे मी तुम्हाला सांगतो आहे. मग आता त्यातल्या त्यात महिला मंडळींनी याचासुद्धा विचार करायला पाहिजे की आपली शाळा कुठं असणार आहे, तिथून आपल्याला कुठपर्यंत जावं लागणार आहे, जी काही भौगोलिक परिस्थिती आहे या भौगोलिक परिस्थितीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागणार आहे. हे झालं महिला मंडळींसाठी. मग आता जे काही मुलं आहेत
मुलं कुठेही जरी नोकरी करायला तयार असतील तर काही प्रॉब्लेम नाही आहे, पण यांच्या मागंसुद्धा घर संसार आहे, लेकरं बाळं आहेत, लग्न झालेले आहेत, काही लग्न न झालेले आहेत, यांनासुद्धा विचार आहे. मग जर लग्न झालेले असतील तर ते शिफ्ट करू शकते असेल तर चांगलंच आहे. मग जे लग्न न झालेले असतील मग त्यांच्या मागं घराची जिम्मेदारीसुद्धा आहे. तर मग घराची जिम्मेदारीसुद्धा असेल तर मग ते आईवडिलांना तिकडंसुद्धा घेऊन जाऊ शकतात, असासुद्धा पर्याय आहे. मग जर ते सुद्धा घेऊन जात नसतील तर मग याच्यामधून सुद्धा तुम्ही काहीतरी मार्ग काढायला हवा. ह्या बारीक सारीक गोष्टी आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही हे जे काही तुम्ही प्रेफरन्स हवा करून ठेवलेला आहे, आता जे काही सगळेजण उठकीसूट बॅचेस वगैरे काढलेले आहेत, कमी मार्क जास्त मार्क नोकरी लागणार नाही, हे प्रेफरन्स हवा केल्यामुळं तुम्ही फक्त प्रेफरन्स देण्याच्या मागं लागलेले आहात. प्रेफरन्स कसं देईल आणि मी कसा नोकरीला लागेल. पण याच्या अगोदर हे जे काही सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत याच्यासुद्धा आपल्याला विचार करायला लागणार आहे. कारण एकदा का नोकरीला लागल्यानंतर आपल्याला रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये या सर्व गोष्टी फेस कराव्या लागणार आहेत. याच्यानंतर या गोष्टींचं सगळं मानसिक खच्चीकरण होतं, आपल्या मनावर परिणाम होतं. कारण कसं आहे माहीत आहे का, आपलं कुटुंब, आपलं सगळे आपले परिचयाचे आपल्यासोबत जर असतील ना, माणसाची मानसिक स्थिती एकदम व्यवस्थित असते. मग जी काही भौगोलिक परिस्थिती आहे त्याच्याशी सुद्धा आपण व्यवस्थित हँडल करू शकतो. मग जे कुठेही एकटे राहायला तयार आहेत, हम किसी से डरते नहीं हम शेर है, त्यांच्यासाठी काय हेच नाही आहे. तुम्ही कुठल्याही देशाच्या कोपऱ्यामध्ये राहू शकता, पण महाराष्ट्रामध्ये कुठेही नोकरी केली तर तुम्हाला काही टेन्शन नाही आहे. पण बाकीचे जे महिला आहेत, लग्न झालेले आहेत, लग्न न झालेले आहेत, त्यांना जबाबदारी आहेत, काही मुलांनासुद्धा जबाबदारी आहे, त्यांच्यासाठी आजचा हा व्हिडिओ होता की तुम्ही ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. तुमचं घर, जबाबदारी, कुटुंब, पत्नी, पती, फॅमिली, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. मग त्याच्यानंतर तिथली भौगोलिक परिस्थिती, मग पुन्हा नंतर सुरुवातीला आर्थिक अडचणीसुद्धा भरपूर येणार आहेत. कारण लागल्या लगेच पगार चालू होणार नाही, 1-2 महिनेसुद्धा लागतात. मग तिथं शिफ्ट होणं, तिथलं नवीन घर घेणं, सगळ्या गोष्टी रुळावायलासुद्धा वेळ लागतात. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. उगाच प्रेफरन्सचा हवा करून बसू नका. नाही प्रेफरन्स आली किंवा खटखट प्रेफरन्स देऊन मोकळं होतो, असं करू नका. ह्या ज्या काही गोष्टी सांगितलेल्या ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करा. ह्या सगळ्या गोष्टींचा विचार केलात ना, मग तुम्ही प्रेफरन्स द्यायला मोकळे. मग तुम्ही 50% लढाई जिंकल्यातच जमा आहे. ही सगळी जी आहे ना, ही जवळजवळ 50% लढाई आहे. 50% नंतर प्रेफरन्स द्यायची आहे. ह्या जर तुम्ही वातावरणात ह्या ज्या गोष्टी सांगितल्यात ह्याच्याशी तुम्ही जर एकदम रिलेट केलात, मनातून एकदम ठरवलात की बाबा सगळं सांगितलं व्यवस्थित आहे, मी असं करणार आहे तसं हे जर काही फिक्स केलं ना, मग प्रेफरन्स द्यायला तुम्हाला टेन्शन राहणार नाही. एकदम व्यवस्थित तुम्ही शांत पद्धतीने व्यवस्थितपणे प्रेफरन्स देऊ शकता. हे आजचा प्रेफरन्स संदर्भात दुसरा व्हिडिओ होता. प्रेफरन्सची बेसिक माहिती पहिल्या व्हिडिओमध्ये सांगितली. मग प्रेफरन्स देताना किंवा प्रेफरन्स देण्या अगोदर कुठली काळजी घ्यायला पाहिजे, भविष्याचा सुद्धा विचार करायचा आहे, आपलं घर, फॅमिली, सगळ्या गोष्टीचा विचार करायचा आहे. ह्या सगळ्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ केला होता. हा तुम्हाला कुठल्या मेंटरशिप बॅचमध्ये, कुठल्या प्रेफरन्स बॅचमध्ये किंवा गायडन्स बॅचमध्ये भेटणार नाही आहे. हा थोडासा विचार करा. कारण कसं आहे माहिती आहे का, मलासुद्धा नोकरी करायची, मी सुद्धा कुठल्या ना कुठल्या जिल्ह्यामध्ये लागणार आहे. कारण मलासुद्धा हे विचार आलेले आहेत, मी सुद्धा ह्या गोष्टींचा विचार केलेला आहे. त्यामुळेच मी तुम्हाला सांगत आहे. आता सध्या वातावरण कसं झालेलं आहे, प्रेफरन्स बॅचचा एवढा हव्वा केलेला आहे ना, त्यामुळे हे विचार आपल्या डोक्यातून गेलेले आहेत. पण हे विचार आणि याच्यावरून मार्ग काढणं सध्याच्या घडीला खूप महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टीचा विचार करा आणि ह्याच्यातून मार्ग काढा. तुम्ही महिला मंडळींनी आपल्या पतिदेवांना, स्वामींना, आपल्या जे काही धनी आहेत किंवा मिस्टर आहेत किंवा सर आहेत त्यांना समजावून सांगा. त्यांच्याकडून आणखीन थोडीशी 1-2 जिल्हा वाढवण्याची परमिशन घ्या. त्यांची पण तयारी करा, त्यांना पण मनवा. जे पुरुष मंडळी आहेत त्यांनीसुद्धा सगळ्या गोष्टींचा विचार करा. अगोदर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करा, मग प्रेफरन्स द्यायला चला. आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार झाला, सगळं झालं. आता आपण पुढल्या व्हिडिओमध्ये प्रेफरन्स संदर्भात तिसरा व्हिडिओ आणणार आहोत. म्हणजे ॲक्च्युली प्रेफरन्स कसे असतात, प्रेफरन्स आपल्याला कसे येतात, त्यानुसार आपण प्रेफरन्स कसे द्यायचे असतात. म्हणजे कसं आहे, याच्यामध्ये बरेच जण नवीन आहेत, त्यांना प्रेफरन्स म्हणजे काय असतं, जे लिस्ट कशी असते, काय असतं, कसं असाइन करायचं असतं, कसे सिक्वेन्स लावायचं असतं, काहीच माहिती नाही. हे आपण पुढल्या व्हिडिओमध्ये पाहू. मग त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने महत्त्वाची स्टेप चालू होते की जी काही आपल्याला प्रेफरन्स कुणाला येतात, कसे येतात, ते सगळे आपण स्टेप बाय स्टेप पाहू. तर ठीक आहे,
आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला तो कमेंट बॉक्समध्ये सांगा. साहजिकच काही जणांना आवडला असेल, नाही आवडला असेल. काही जणांना फक्त प्रेफरन्स कसे द्यायचे, कुठं द्यायचे एवढंच सांगा, तेवढंच पडलेलं नाही. पण नाही बाबांनो, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो, कारण याच्यावर आपलं भविष्य ठरलेलं आहे. इथून पुढं आपण रिटायरमेंट होजेपर्यंत आपल्याला नोकरी करायची, या सगळ्या गोष्टीचा विचार करावा लागतो. असो, ठीक आहे, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. ठीक आहे, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ पाहून तुमचा काय फायदा झाला आहे असं वाटत असेल तर, आणि तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत नक्की पोचवा. तर ठीक आहे, पुन्हा भेटू पुढल्या एका व्हिडिओमध्ये अशीच महत्त्वपूर्ण माहिती घेऊन. शिक्षक पात्रता परीक्षा एका झटक्यात, सोबत आहेत टिप्स फॉर टीटीचे अक्षा विरकर सर आणि त्यांच्या जबरदस्त अशा परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र या नोट्स, त्यांच्या मानसशास्त्र शिकवण्याला नाही कोण, सोबत आहेच त्यांच्या संपूर्णते परिपूर्ण मानशा बजाराच. मग होणारच आम्ही एका झटक्यात शिक्षक पात्रता परीक्षा यशाची हमी, ती म्हणजे यशाची हमी. ती म्हणजे यशाची हमी, 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 ती म्हणजे यशाची हमी.